श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, एकदा का तुम्ही त्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचलात तर तुम्हाला आत्मस्वरूपाचं दर्शन होईल. हे आत्मस्वरूप कसं आहे तर हा द्रष्टा आहे, हा ज्ञाता आहे. आणि ज्ञानाचं लक्षण काय तर दुसऱ्यांना जाणायचं. परंतु इथे दुसरा कोणीच नाही, तर मग हा काय करतो तर स्वतःच स्वतःला जाणतो. म्हणून त्याला स्वसंवेद्या असं म्हणतात. आणि या ओवीपासूनच ज्ञानेश्वरीची सुरुवात झालेली आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. म्हणजे बघा, अगदी पहिल्या ओवीपासूनच ज्ञानेश्वर महाराजांनी या आत्मरूपाचं, आत्मस्वरूपाचं वर्णनच ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. हे आपल्या लक्षात येईल. तो स्वतःच स्वतःला जाणतो म्हणून त्याला स्वसंवेद्या असं म्हटलेलं आहे. आणि ही जाणीव जी आहे ती स्वयंभू आहे, त्याची स्वतःचीच आहे. इतर सगळ्या गोष्टींना जगामध्ये आपल्याला कारणमीमांसा देता येते. प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही कारण असतं. परंतु या आत्मस्वरूपाला मात्र काहीच कारण नाही. तो स्वतःच स्वतःचं कारण आहे. इतर सर्वच गोष्टी, हे जगत, हे विश्व या आत्मस्वरूपापासूनच निर्माण झालेला असल्यामुळे हाच सगळ्यांचा आदी आहे, सुरुवात आहे. आणि म्हणून तो आद्य आहे. आणि म्हणून ओम नमोजी आद्या असं म्हटलेलं आहे. आद्या याचा अर्थ जगाची सुरुवात ज्याच्यापासून झाली तो आद्य. आणि म्हणून हा आद्या. हा द्रष्टा आहे, तर हा कुणाला पाहतो नाही का? तोच द्रष्टा असल्यामुळे त्याला दुसऱ्या कुणाला पाहायची गरजच पडत नाही. तो स्वतःच स्वतःकडे पाहत असतो. हा स्वयंप्रकाशी आहे. याला दुसऱ्या कुणाचा प्रकाश आवश्यक नसतो. आणि प्रकाश असल्याशिवाय आपल्याला काहीच दिसत नाही. बघा, रात्र झाली की आपल्याला बाहेरचं काहीच दिसत नाही. म्हणजे आपल्याला दिसण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते. मग आता या आत्म्यासाठी कोण प्रकाश पाडणार? एकतर त्याला प्रकाशाची आवश्यकताच नाही, पहिली गोष्ट. आणि असलीच तर तो स्वतःच स्वयंप्रकाशी आहे. त्याच्या स्वतःच्याच शरीरातून म्हणा, देहातून म्हणा, प्रकाश बाहेर पडत असतो. तेज ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला आपण आभा म्हणतो, ही आभा किंवा हे तेज सतत त्याच्या अंगातून बाहेर पडत असतं. आणि म्हणून तो स्वयंप्रकाशी असतो.
अशा या परमेश्वराकडे जाणारी जी वाट असते त्या वाटेमध्ये दुसऱ्या कुणाचीच आवश्यकता नाही. हा स्वतःच स्वयंप्रकाशी आहे. तो आपणच आपल्याला पाहतो. याला दुसऱ्या कुणाला पाहावं लागत नाही. त्याच्याकडे जाणारी जी वाट आहे ती वाट चालताना दुसऱ्या कुणाची आवश्यकता भासत नाही. इंद्रियांची गरज भासत नाही. सोहम भाव निर्माण होतो, म्हणजे देहभाव जातो, आत्मभाव जागृत होतो. देहभावच नाहीसा झाला तर मग देहाचा प्रश्न कुठे येतो? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परमार्थ म्हणजे काय? तर माझं हे सगळं जीवन जे चाललेलं आहे ते देहाला बाजूला करून जो जगतो तोच खरा परमार्थ होय. देह ज्या परिस्थितीत असेल तसा असू द्यावा. तो राज्यावर बसलेला असेल किंवा गटारामध्ये लोळत असेल, तो पालखीतून मिरवत असतील किंवा उकिरड्यावर फेकून दिला असेल. ज्याप्रमाणे देहाचं प्रारब्ध असतं त्याप्रमाणे देहाला भोग किंवा यातना वाट्याला येतात. परंतु आपलं मन मात्र आपण भगवंतापाशी, त्या परमात्म्यापाशी एकरूप करावं. आपली बुद्धी भगवंतामध्ये विलीन करावी, शुद्ध करावी. आता आपण पुढची ओवी बघूया. ओवी क्रमांक 310. येरवी तरी अर्जुना हे आया नसे साधना, जे रहाटता ती जतना निरंतर. आया म्हणजे ताब्यात येणे. आपली इंद्रिये अशी आहेत की जे सतत या आत्ममार्गामध्ये असणारे, अध्यात्म मार्गामध्ये असणारे, परमार्थ मार्गामध्ये असणारे यांना सुद्धा आवरता येत नाहीत, ताब्यात ठेवता येत नाहीत. चांगले चांगले साधक किंवा संन्यासी सुद्धा या इंद्रिय भोगांना बळी पडतात. साधक लोकांना, सिद्ध पुरुषांना सुद्धा ही इंद्रिये हरवतात. आतून कोणती वासना केव्हा येईल याचा काही नेम नाही. महाराज म्हणत असत, ही पहिली पायरी ओलांडणं हेच फार अवघड आहे. आणि एकदा का ही पायरी ओलांडली की हा पुढे चाललाच. पण खरी अडचण आहे ती पहिली पायरी ओलांडण्याचीच आहे. आपली इंद्रिये आवरणे हे फार अवघड काम आहे. ज्ञानमार्गामध्ये इंद्रिये जबरदस्तीने आवरतात, तर भक्ती मार्गामध्ये ती प्रेमाने आवरली जातात. आपलं जेव्हा आपल्या प्रेमाच्या व्यक्तीकडे लक्ष असतं तेव्हा इतर काही पाहिलं काय किंवा नाही पाहिलं काय याचं त्याला भानच नसतं. त्याचं इतर गोष्टींकडे, नको त्या गोष्टींकडे लक्षच जात नाही. ओवी क्रमांक 311. जया ते अभ्यासाची घरटी, यम नियमांची ताटी, जे मनाते सदा मुठी धरुनी आहाती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याने अभ्यासासाठी आपल्या स्वतःला बंद करून घेतलं आहे, एखाद्या ताटीमध्ये म्हणजे एखाद्या छोट्याशा गवताच्या झोपडीमध्ये स्वतःला बंदिस्त करून घेतलं आहे, त्याने
अशा प्रकारे इंद्रिये आवरलेली आहेत असे लोक मनाने आपली इंद्रिये मुठीत धरून ठेवतात. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून असतात. यालाच ज्ञानेश्वर महाराजांनी यमनियमांची ताटी असं या ओवीमध्ये म्हटलेलं आहे. पतंजली मुनींनी योगाची जी 8 अंगे सांगितलेली आहेत त्याला अष्टांग योग असं म्हणतात. त्यातली पहिली 5 अंगे जी आहेत ती बाह्य अंगाची आहेत, बहिरंगाची आहेत आणि पुढची शेवटची 3 अंतरंगाची मनाची बुद्धीची आहेत. धारणा, ध्यान आणि समाधी ही 3 अंग अंतरंगामध्येच करायची असतात. धारणा म्हणजे धारण करणे. एखादा विषय, एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये धारण करून ठेवायची, धरून ठेवायची. धारणेमध्ये इतर काय चाललं आहे याचं भान नसावं, पण असलं तरी बिघडत नाही. पण धारणा ओलांडून आपण जेव्हा ध्यानामध्ये जातो त्यावेळेला मात्र मी ध्यान करणारा आणि ज्याचं ध्यान करतो आहे तो, या दोघांशिवाय इतर कुठलीच गोष्ट असता कामा नये. धारणेमध्ये एखाद्या वेळेला बाकीच्या गोष्टी आल्या तरी चालू शकतं, पण ध्यानामध्ये मात्र ध्यान करणारा मी आणि ज्याचं ध्यान करतो आहे तो परमात्मा, मी आणि तो परमात्मा या दोघांशिवाय तिसरा कुणीही असता कामा नये. परमात्म्याची प्राप्ती हेच आपलं ध्येय आहे. आणि जेव्हा या ध्येयामध्ये मी ध्यान करणारा ध्याता विसरून जातो, त्यामुळे फक्त ध्येयच शिल्लक उरतं आणि मी त्या ध्येयाची प्राप्ती करणारा कुणीतरी साधक आहे हेही भान जेव्हा नाहीसं होतं आणि जेव्हा फक्त आणि फक्त ध्येयच शिल्लक उरतं तेव्हा त्याला समाधी अवस्था असं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला एक्स्टसी हा शब्द आहे. एक्स म्हणजे बाहेर आणि स्टसी म्हणजे स्टँड, उभे राहणे. आपण आपल्या देहामध्ये असून सुद्धा देहाच्या बाहेर उभे राहिलो आहोत आणि बाहेरून आपण आपल्या देहाकडे पाहतो आहोत. अशी साक्षी भाव किंवा अलिप्त भाव किंवा त्रयस्थ भाव निर्माण झाला पाहिजे. मी माझ्या देहाच्या बाहेर जाऊन माझ्या देहाकडे त्रयस्थपणाने, अलिप्तपणाने, साक्षी भावाने पाहतो आहे आणि तो बघा आनंद जोशी समाधी अवस्थेत गेलेला आहे असं आपणच आपल्याकडे जेव्हा पाहू लागतो त्या अवस्थेला समाधी अवस्था असं म्हणतात. आणि या अवस्थेमध्ये या सगळ्या जाणीवा नाहीशा होतात आणि फक्त ध्येय शिल्लक राहतो. आणि ज्याला प्राप्त करायचं आहे तो परमात्मा, परमेश्वर हाच फक्त शिल्लक उरतो. आता 5 जी बहिर अंग आहेत त्याच्यामध्ये यम आणि नियम हे कसं वागावं आणि आपली नैतिकता
किंवा वागण्याची पद्धत तऱ्हा ही उत्तम प्रतीची कशी व्हावी, आपण अत्यंत नैतिकतेने किंवा योग्य प्रकारे कसं वागावं हे सांगणारे जे काही कायदे नियम आहेत, जी काही तत्त्व आहेत, ती या यमनियम या गोष्टीमध्ये सांगितली जातात. नीतीशिवाय परमार्थ करताच येणार नाही. कारण ज्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे त्याचं आचरण अत्यंत शुद्ध, पवित्र, स्वच्छ असावं लागतं. कुठल्याही प्रकारचं भ्रष्ट, अनिष्ट, अनैतिक वर्तन इथे चालत नाही. आणि म्हणून मी कसाही वागेन आणि परमार्थाला प्राप्त करीन, परमात्म्याला प्राप्त करीन, असं इथं चालत नाही. ती नैतिकता, ती योग्यता, ती आचरण शुद्धता आपल्याला जपावीच लागते. आणि ती येण्यासाठी यमनियम यांचं पालन करणं आवश्यक ठरतं. गोपाल कृष्ण भगवान की जय.